हॅलो. हा भाई, काय बोलतो? अरे नाही, लई दिवसानं आठवण वगैरे नाही रे, जरा कामात बिझी वगैरे होतो ना. अरे नाही भाई, तुम्हाला विसरून कसं चालेल. ऐक ना, जरा एक काम होतं. अं, ते तू मध्ये बोलला होता ना, तुमच्या बिल्डिंग मध्ये रूम खाली आहे म्हणून द्यायचे म्हणून 1 BHK. हा जरा बघ ना यार, सांग ना मला. आम्ही आता 1 BHK मध्येच राहतो यार. ते जरा एजंटशी वादावाद झाला माझा. एजंट नाही ना मध्ये त्यामध्ये, म्हणजे तुझ्या मित्राची आहे ना स्वतःची. हा हा, चालेल चालेल दे. हा हा हा, ठीक आहे, चालेल. हा हा. काय अग्रीमेंट वाढवायला गेलात का? वाढलं कुठला अग्रीमेंट वाढवतोय? हीच रूम खाली करायची असं वाटायला लागले मला. का? मला म्हणतोय राहायचं तर राहावा, नाही तर रूम खाली करा. माझ्याकडले भाडूत रे म्हणते. असं कसं काय बोलू शकतो? त्यानं आपल्याला रूम दिली होती. हा. हं? त्यानं रूम दिली होती, मी त्याला सांगितलं. मी त्याला बोललो, त्याला मी क्लिअर काय बोललो, तू जर रूम खाली करा म्हणतोय ना, तर माझं पहिल्या महिन्यामध्ये फ्रीज जळाला होता म्हणलं. तो मला फ्रीज भरून दे म्हणलं, मी रूम खाली करतो. त्याला काय माहित कसला राग आला. मग म्हटलं नाही नाही, ते प्रत्येक अग्रीमेंट मध्ये आमच्या असतंय, तुमचं भाडं 10% वाढणार म्हणलं, आणि तुम्हाला एक भाडं मला द्यावं लागणार म्हणलं. हा, मग तसं लिहिलेलं होतं आणि गेल्या वर्षी तुम्ही त्या अग्रीमेंट वर सही केली. अरे पण ते एका वेळेला ठीक आहे, जेव्हा तुम्ही आम्हाला रूम देता एजंट म्हणून त्यावेळेला ठीक आहे. दर वेळेला जेव्हा अग्रीमेंट रिन्यू करणार तेव्हा जर तुम्हाला 15-15 हजार रुपये देत बसलो, तर आमच्या घरावर तर काही सोन्याचं झाड लागलं नाही, पैशाचं झाड लागलं नाही. अहो, त्यांचं पण ऑफिस आहे, तुम्ही पण काहीतरी बार्गेन करायचं ना त्याच्यामध्ये. अगं पण अशा ही गोष्ट कितपत योग्य आहे हे पण विचार करण्यासारखं आहे ना. त्यांचं ऑफिस आहे, त्यांचं हे आहे, ठीक आहे. आपण आता व्यवसायच आहे तो. अगर व्यवसाय असू देत ना, आता आपण घर नवी मुंबईत आहे. माझा व्यवसाय मुंबईत आहे, चेंबूरला आहे का. मला सुद्धा जेव्हा त्यानं एका एजंटनं रूम दिला होता, तेव्हा त्यानं एक भाडं घेतलं होतं. आता माझ्या जागेवरती मला 8 ते 9 वर्ष झाली. आमचं दरवर्षी रिन्युअल होतं. कमर्शियल आहे माझं, तर आपण हे तर घर आहे. कमर्शियल मध्ये ठीक आहे, मी समजू शकतो की बाबा मी तिथं कमवतोय म्हणून मी देऊ शकतो. पण त्यांनी फक्त एकच भाडं घेतलं, परत तो रिन्युअलला कधी आला नाही. हा नवी मुंबईचा रूलच मला समजत नाही. हा वेगळाच रूल आहे काहीतरी. अहो, इथे दरवर्षी सगळे देतात, मग आपल्याला पण द्यावं अरे लागतं. मग सगळे देतात, हा नवी मुंबई आणि मुंबईमध्ये काय फरक आहे? तिकडं वेगळा काय म्हणते त्याला, ते लॉ आहे, आणि इकडं इथले दलाल. असं थोडी असतंय. दलालाचं काय घेणं, एजंटचं काय घेणं देणं नसतं. नियम तर सगळ्या दलालांना सेमच आहेत ना, एजंटला सेमच आहेत. ते रूल बुकच आपल्याला माहित नाही ना, मग आपल्याला ते फॉलो करायचं ना, ते सांगणार ते. तसं नसतं ना, तेच तर झालंय गोंधळ आता. पण त्याची जी भाषा होती ती बरोबर नव्हती ना. तो बोलला तुम्हाला राहायचं राहावा, काही तर खाली करायचं तर खाली करा म्हणला. माझ्याकडे लय भाडोत्री आहेत म्हणला. तुमच्या एका भाडोत्रीने माझं काय होत नाही म्हणला. थोडेफार द्यायचे. अरे हो, मी मान्य आहे, थोडेफार द्यायचे, 10,000 द्यायचे, 5,000 द्यायचे, ठीक आहे. आता ठीक आहे, माझ्याकडे पैसे आहेत म्हणून मी दिले, मला द्यायची घेणं देणं नाही. आता भविष्यात मी कधीतरी जाऊन रूम घेईन, पण जोपर्यंत मी भाडोत्री म्हणून राहतोय तोपर्यंत त्यांना पण समजून घेणं गरजेचं आहे. आता काय होतं बघ, एकामुळं सगळेच एजंट माझ्यासाठी वाईट झाले असं झालं. आता सगळे काय वाईट असतात असं नाही, पण ते म्हणतात ना, शितावरनं भाताची परीक्षा, तसं झालं. झालंच ना. तू तू त्यांची बाजू ओढू नकोस, तुला याच घरात राहायचंय. त्यांची बाजू ओढून काही सुद्धा फायदा होणार नाही. अशा आपण किती जरी म्हटलं ना, तर मला खरंच डोकं लय खराब झालं होतं. म्हटलं तर सारखं हा पसारा घेऊन जावा, परत दुसरीकडे जावा, दुसरा एजंट शोधा, परत त्याला भाडं द्या, परत ते पहिले पाडे पंचावन्न, तेच होतंय. तुम्ही काय म्हणालात, देतो मी भाडं वाढवून. तर बोलून बघ बाबा, काय असेल ते सेटलमेंट करू देऊ काय तर थोडंफार. तुमचं घर चालतं मान्य आहे, मी नाही म्हणत नाही, पण दरवर्षी नाही देऊ शकत ना. दरवर्षी थोडी चालतंय. हे काय नवी मुंबई काय लय लांब नाहीये की लगेच इथं वाशीपासून ब्रिज क्रॉस करून इकडे आल्यावर इकडे वेगळा नियम आणि तिकडे वेगळा नियम आहे. जर कोण रूमचे एजंट्स किंवा भाडोत्री कोण बघत असतील ना, तर खरोखर कमेंट करून सांगा की याच्यावरती ना एखादा मला प्रॉपर सल्ला द्या तुम्ही लोक, की काय करता यावं. की समजा जर मी 5 वर्षासाठी रूम घेतोय किंवा 3 वर्षासाठी रूम घेतोय ना, तर तुम्ही माझ्याकडनं एक स्पेसिफिक अमाऊंट एकदाच घ्या पाहिजे. तर पण मी दरवर्षी नाही देऊ शकत. 5 वर्षांना 15-15 हजार, 75,000 रुपये होते. तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा मित्रांनो. जा जेवणाचं बघ काय असेल ते सांगितलंय मी पण. मूड तर खराबच केलं.